सांगू का तुम्हाला आवडेल गोष्ट गोष्ट सर्वांना आवडते ज्यांना आवडते त्यांनी हात वर करा पाहू. अरे वा तुला नाही आवडत गोष्ट आवडते का गोष्ट हात वर कर पाहू. वा 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 खूप छान. हे बघा मी गोष्ट सांगतो. गोष्ट काय माहितीये का दोन मित्रांची आहे. दोन कोण मित्र दोघंही तुमच्यासारखे शाळेत जाणारे आहेत. एक अभ्यास करणारा आहे आणि एक अभ्यास काय आणि एक आहे खूप हुशार आणि दुसरा मस्ती मस्ती खोर. एक आहे शांत दुसरा आहे गडबड करणारा. एकदा काय होतं असंच आपलं खेडगाव आहे. खेडगावात जर शाळेत जायचं असतो पण शाळेत जाताना तिकडे एक वाघ आहे ना जंगलातला वाघ येतो. वाघ आहे ना तो शिकार करतो मुलांचा माणसांचा बायकांचा मुलींचा. सगळे घाबरतात पण शाळेत जायला पाहिजे की नाही. अब्सेंट लागलं तर मॅडम ओरडतील आपल्याला बरोबर ना. मग हे काय करतात माहितीये का कुत्तू पण आला हा ना कुत्तू आला कुत्तूला बोलूया आपण ये. तर काय होतं माहितीये का ते दोघं कसे जात असतात. कसे जातात दाखवतो. उभं राहा तू पण उभं राहा कोणीतरी कसे हातात हात पकडून जात असतात. तिथून जरा चालत या पाऊशे तिथून जात चालत असे जातात शाळेत. बघा कसे जातात. परत या पाहून इकडे असे हात पकडून जातात. इतक्या जात असताना सकाळच्या वेळेला त्यांच्या समोर एवढा मोठा वाघ येतो. वाघ काय करतो आणि सगळे घाबरतात. तुम्ही पण घाबराल की नाही. मग काय होतं माहितीये का वाघ म्हणतो तुझं नाव काय. नाव काय तुझं तुझं नाव काय. तुम्ही सांगा नाव. उठ उभा राहा नाव सांग. आहार आणि उल्हास. उभा राहा नाव सांग. उभा राहा. रुद्र. तुझं नाव काय म्हणतो आहार आणि याचं म्हणतो काय रुद्र. मुला अच्छा तू रुद्र आहेस का. तिथं उभं राहा दोघांनी. या तू रुद्र आणि तू आहान असे हात पकडून असतात. म्हणतात आता मला लागली आहे भूक. 2 दिवस मी उपाशी आहे. गावकऱ्यांनी माझी पंचायतच करून ठेवली आहे. मला काही खायलाच मिळत नाही. बरे सापडले दोघं हो ना. मग रुद्राला विचारतो तुला खाऊ का याला खाऊ. आहारला विचारतो तुला खाऊ का रुद्राला खाऊ. तुला खाऊ नको ना नको ना पाहिजे. असंच म्हणतो. आहार काय म्हणतो रुद्र माझा फार खूप लहानपणाचा मित्र आहे. आम्ही शाळेत एकत्र अभ्यास करतो. आम्ही मस्ती करत नाही. तर रुद्र खूप मस्ती करत असतो. पण आहार सांगतो रुद्र तू अभ्यास करतो पण एक हा माझा जीवलग मित्र आहे. त्याला नको खाऊ रे बाबा. तू आहे ना मला खा असं बोलतोस ना तू. मग याला विचारतो तुला खाऊ. तू म्हणतो नको मलाच खा. आहारला नको खाऊ. इथं काय होतं आहार म्हणतो रुद्राला नाही खायचं. बघा रुद्र म्हणतो आहारला नाही खायचं. या दोघांची मैत्री बघून वाघोबा म्हणतो अरे वा रे वा रे वा. एवढी वीरू आणि जयची जोडी. एवढी मैत्री तुमची जोडी अशी कशी जमली. म्हणतो आम्ही लहानपणापासून मित्र आहोत. आम्ही एकमेकांची खूप मदत करतो. अभ्यास एकत्र करतो. मस्ती करत नाही. मग बाबा म्हणतो आजपासून मी जे मस्तीखोर आहेत त्यांनाच मी खाणार त्यांनाच मी त्रास देणार. मग हे जाऊन शाळेत जाऊन सांगतात मॅडमला की
मॅडम आमच्या मागे वाघ लागलेला, पण वाघाने आम्हाला सांगितलं जे अभ्यास करणारे आहेत, जे मस्ती करत नाहीत, जे आई वडिलांना त्रास देत नाहीत, त्यांनाच आम्ही खाणार, त्यांना तुम्ही त्रास देणार. मग मॅडम सर्वांना सांगतात की कोणीही घरात जाऊन आई वडिलांना त्रास आणि मस्ती करायची, स्वतःची कामं स्वतः, आणि आंघोळ स्वतः करायची. मम्मी मला आंघोळ घाल. समजलं? त्यामुळे या दोघांचं उदाहरण घ्या, आहान आणि रुद्रचं, की वाघोबाने यांना वाचवलं आणि यांच्या हुशारपणामुळे तुम्ही सगळे वाचले. त्यामुळे अख्ख्या शाळेतले विद्यार्थी होते, अख्खे गावकरी जेव्हा जेव्हा वाघोबा यायचं ते काय म्हणायचे, आम्ही मस्ती करत नाही. त्यामुळे वाघोबा राहिला तिकडे उपाशी, मग काय खायची उपाशी, बरोबर की नाही? म्हणाला तिच्या काय मला काय जेवणच मिळत नाही, तिच्या पण मस्तीच करत नाही, हे गाव सोडूनच मी जातो. पण ते गाव सोडून वाघोबा जंगलात निघून जातो. आता वाघोबा टाळ्या